मित्रांनो नमस्कार. शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आपल्याला दीर्घकाळामध्ये शेअर मार्केटमधून जर पैसा कमवायचा असेल, लाँग टर्ममध्ये पैसा कमवायचा असेल, तर आपल्याला सततची गुंतवणूक केली पाहिजे. पण कोणत्या शेअरमध्ये केली पाहिजे? गुंतवणूक केली पण आपल्याकडे असणारे जे शेअर्स आहेत त्या शेअर्समध्ये सेल्स, त्याची ग्रोथ, प्रॉफिट ग्रोथ ही जर चांगली नसेल तर दीर्घकाळ टिकूनसुद्धा ते शेअर आपल्याला चांगले रिटर्न देणार नाहीत. म्हणून चांगले सेल्स ग्रोथ, चांगली प्रॉफिट ग्रोथ असणारे शेअर जर आपण पोर्टफोलिओमध्ये हळूहळू ॲड केले, सतत दर महिन्याला त्याच्यामध्ये गुंतवणूक करत राहिलो, दर महिन्याला दर आठवड्याला जसे आपल्याकडे पैसे येतील त्याप्रमाणे गुंतवणूक करत राहिलो, तर दीर्घकाळामध्ये एक चांगला पैसा आपल्याला शेअर मार्केट बनवून देऊ शकतो. असे 4 शेअर आज आपण चर्चा करणार आहोत की ज्याची प्रॉफिट ग्रोथ चांगली आहे, भविष्यामध्ये चांगला पैसा हे बनवून देऊ शकतात. पण त्याआधी आजचं मार्केट बघूया. आजचं मार्केट जवळपास फ्लॅट क्लोज झालेलं आपल्याला पाहायला मिळते. 128 अंकाची वाढ BSE सेन्सेक्समध्ये. निफ्टी 50 43 अंकानं वाढलेला आहे. निफ्टी बँक 165 अंकानं मायनस झालेली आहे. तर निफ्टी मिड कॅप 100 246 अंकानं वाढलेलं आपल्याला पाहायला मिळते. वाढणारे आणि पडणारे स्टॉक जर पाहिले तर जवळपास दोन्हीही सारखे असलेले आपल्याला पाहायला मिळतात. BSE मिड कॅप आणि स्मॉल कॅप निर्देशांक 0.5% वधारले. निफ्टीमध्ये सर्वाधिक वाढ करणाऱ्यामध्ये BPCL, M&M, SBI लाईफ इन्शुरन्स, JSW स्टील आणि पॉवर ग्रीड यांचा समावेश होता. हे 4 शेअर यांनी वाढले म्हणून सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर मायनस झालेले जे आहेत ते कोटक महिंद्रा बँक, हिंदाल्को, मारुती सुझुकी, डिव्हिस लॅब आणि भारती एअरटेल यांचे सर्वाधिक घसरण झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे. आज आपण जे IPO भरणार आहोत, मागच्या व्हिडिओमध्ये जे सांगितलं होतं, 3 IPO ओपन झालेले आहेत आणि उद्या त्याची क्लोजिंग डेट आहे. तर त्या 3 IPOची काय GMP आहे ते आज आपण बघूया. तर त्याच्यामध्ये पहिला आपण आहे साई स्वामी मेटल्स अँड अलाय. ह्याचा GMP आज आपल्याला इथं बघू शकता तुम्ही 47 रुपये आहे आणि शेअरची प्राईस 60 रुपये आहे. तर तो टक्क्यामध्ये जर पाहिला तर आपल्याला इथं टक्क्यामध्ये दिसेल 78% GMP हा शेअर मिळवून देऊ शकतो. अजून उद्याचा दिवस बाकी आहे. दुसरा बघू MK प्रोडक्ट्स. ह्या दोन्हीबद्दल आपण डिटेल पाहिलेलं आहे मागच्या व्हिडिओमध्ये. तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर बघू शकता. ह्याचा IPO प्राईज आहे 55 रुपयाची, GMP आहे 45. टक्क्यामध्ये जर पाहायचं झालं तर 81% GMP ह्याच्यावर मिळू शकतो. त्याच्यानंतर तिसरा आहे रॅक्स अँड रोल्स. तर ह्या IPOचं प्राईज आहे 78 रुपये, GMP आहे 35 आणि टक्क्यामध्ये जर पाहिलं तर 44% ह्याच्यामध्ये आपल्याला GMP भेटू शकतो. म्हणजे 44% वाढून हा शेअर लिस्ट होऊ शकतो. तर मी काय केले तर मी तुम्हाला आज 2 ह्याच्यामध्ये अप्लाय केलेलं इथं तुम्हाला दाखवतो आहे. साई स्वामी मेटल्स अँड अलाय ह्याच्यामध्ये मी अप्लाय केलेलं आहे आणि MK प्रोडक्ट्स लिमिटेड ह्याच्यामध्ये पण मी अप्लाय केलेले. हे 2 मी अप्लाय केलेत. उद्या ह्याचा GMP जर वाढला तर उद्या ह्याच्यामध्ये सुद्धा मी अप्लाय करू शकतो, कारण उद्याचा दिवस बाकी आहे. दोन्हीमध्ये उद्याचा दिवस बाकी होता पण 2 मी आजच भरून टाकलेले आहेत. तर बघू ह्याच्यामध्ये स्टोरेज टेक्नॉलॉजीमध्ये जर उद्याच्या दिवशी GMP 50%च्या पुढे गेला तर कदाचित हा पण मी उद्या भरू शकतो. चला आजच्या व्हिडिओकडे बघू. आज आपण 4 कंपन्या बघणार आहोत. त्याच्यामध्ये पहिली आहे IRCTC, सगळ्याची प्रिय असलेली ही कंपनी. तर आज ही का चर्चेला घेतोय कारण ही ब्रेकआउटच्या जवळ आलेली आपल्याला पाहायला मिळते. 1056 वर ट्रेड करत आहे. मार्केट कॅप जर पाहिलं तर 84,000 करोडचं मार्केट कॅप आहे. स्टॉकचा P 74 आहे. ROC 59.2 आणि ROE 45.4. हे दोन्हीही चांगले आहेत. फेस व्हॅल्यू 2 म्हणजे भविष्यामध्ये स्टॉक स्प्लिट होऊ शकतो. प्रमोटर होल्डिंग जर पाहिली तर 62% प्रमोटर होल्डिंग आपल्याला पाहायला मिळते आणि प्रॉफिट ग्रोथ 20% आहे. EPS चांगले वाढलेले आहेत. कोविडपासून तर चांगली ग्रोथ झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि तेव्हापासूनच PE हा आपल्याला खाली आलेला पाहायला मिळतो. मीडियन PEच्या जवळ PE ट्रेड करत आहे. मीडियन PE पाहिला तर 70चा मीडियन PE आपल्याला पाहायला मिळतोय. सेल्स ग्रोथ, प्रॉफिट ग्रोथ बघा. 1059 करोडचे सेल्स 2015ला आहेत आणि आता 4000 करोडचे सेल्स आपल्याला पाहायला मिळतात. हे 3 क्वार्टरचे आहेत. नेट प्रॉफिट जर पाहिलं तर 131 करोडचं नेट प्रॉफिट 1100 करोडपर्यंत कंपनी घेऊन आलेली आहे. तर दोन्हीही सेल्स ग्रोथ, प्रॉफिट ग्रोथ चांगली बघायला मिळते.
डबल डिजिट तर आहे, चांगली आहे आणि स्टॉक प्राईस CAGR 3 वर्षाचे 43% मिळालेले आपल्याला पाहायला मिळते आणि चालू वर्षामध्ये 65% आहेत. तर गुंतवणूकदाराला ही कंपनी भविष्यामध्ये चांगला पैसा बनवून देऊ शकते असं आकडे दाखवत आहे. सध्या ही कंपनी आपल्याला अंडर व्हॅल्यूड मिळत आहे. रिझर्व्ह जर पाहिलं तर 2686 करोडचं रिझर्व्ह आहे आणि कर्ज जर पाहिलं तर फक्त 67 करोडचं कर्ज कंपनीवर असलेलं पाहायला मिळते. चार्ट बघू शकता, गुंतवणुकीची चांगली संधी होती. इथं 2 वेळेस इथं त्याने सपोर्ट घेतलेला आपल्याला पाहायला मिळतोय, पण इथून कंपनी बरीच वर आलेली आपल्याला पाहायला मिळते. पण आता ब्रेकआउटच्या जवळ आलेली ही कंपनी आपल्याला दिसून येत आहे. इथून ब्रेकआउट दिल्या तर एक चांगली वाढ ही कंपनी आपल्याला देऊ शकते. तर ही कंपनी तुम्ही तर लिस्टमध्ये ठेवलेलीच असेल, पण ह्या कंपनीवर तुम्ही लक्ष देऊ शकता. पुढची कंपनी आहे ज्योती रेजिन्स. केमिकल क्षेत्रातलं एक चांगलं नाव या कंपनीनं कमवलेलं आपल्याला पाहायला मिळते. 1390 वर ही कंपनी सध्या ट्रेड करत आहे. ह्या कंपनीचं मार्केट कॅप कमी आहे, 1668 करोडचं मार्केट कॅप आपल्याला इथं पाहायला मिळते आणि स्टॉकचा PE 25.8 म्हणजे PE पण महाग नाही. पण ROCE बघा 72.9 म्हणजे जवळपास 73 आणि ROE 55चा आपल्याला पाहायला मिळतोय. फेस व्हॅल्यू 10 आहे, भविष्यामध्ये स्प्लिट होऊ शकतो. प्रॉफिट ग्रोथ 1 वर्षाची 75% इथं आपल्याला दिसत आहे आणि प्रमोटर होल्डिंग 50ची पाहायला मिळत आहे. EPS बघा, मस्त EPS वाढलेले आपल्याला इथं दिसून येत आहेत. एकदम छान EPS वाढलेले आहेत, म्हणजे प्रॉफिट कंपनीनं सतत आणि चांगलं वाढवलेलं आपल्याला पाहायला मिळते. पण PE आपल्याला आता मेड इन PEच्या जवळ ट्रेड करत आहे, म्हणजे ही कंपनी अंडर व्हॅल्यूड झालेली आहे आणि आपल्याला भविष्यामध्ये चांगला पैसा ही बनवून देऊ शकते. आणि ह्याच्याबरोबर ही कंपनी कर्जमुक्त असलेली इथं आपल्याला पाहायला मिळते. सेल्स बघू, सेल्स जर पाहिले तर 2012 पासूनचे सेल्स आहेत 7 करोड, आता आहेत 251 करोड. हे 3 क्वार्टरचे आहेत. मागच्या वर्षी 261 करोडचे झालेले आपल्याला पाहायला मिळते. इथं तुम्ही बघू शकता. नेट प्रॉफिट 1 करोडचं नेट प्रॉफिट 65 करोडपर्यंत कंपनी घेऊन आलेली आहे, म्हणजे नेट प्रॉफिटही चांगलं वाढलेलं आहे कंपनीचं. आणि ट्रिपल डिजिट जी ग्रोथ आहे, प्रॉफिट ग्रोथ जी मी सांगितलेली आहे ती बघा, 5 वर्षाची 113%ची प्रॉफिट ग्रोथ आहे. म्हणजे ही कंपनी भविष्यामध्ये चांगला पैसा बनवून देऊ शकते, कारण इथं कुठेही आपल्याला ट्रिपल डिजिट झालेलं पाहायला मिळत नाही. म्हणजे अजूनही कंपनी पुढे चालण्याची क्षमता ह्याच्यावरून दिसून येते, कारण 1 वर्षाची प्रॉफिट ग्रोथ 75 आहे, पण इथं -10 झालेली आहे. तर अजूनही कंपनी पुढं चालू शकते. रिझर्व्ह पाहिलं तर रिझर्व्ह बघा, -1 करोडचं रिझर्व्ह 119 करोडपर्यंत आलेलं आहे आणि कर्ज 2 करोडचं 0 झालेलं आहे. म्हणजे चांगला पॉईंट हा कंपनीचा इथं आपल्याला पाहायला मिळते. चार्ट बघू शकता, सपोर्टपेक्षा थोडीशीच वर गेलेली आपल्याला पाहायला मिळते. वारंवार तिनं आपल्याला सपोर्ट घेतलेला इथे बघा, इथं सपोर्ट घेतला, इथं घेतला, इथं घेतला, इथे घेतला, इथे घेतला. कदाचित इथं 3 सपोर्ट घेतलेले इथं आपल्याला पाहायला मिळतात. हा तिसरा सपोर्ट जर ती घ्यायला खाली आली तर 1300च्या आसपास तो सपोर्ट होऊ शकतो आणि चांगली संधी आपल्याला तिथं मिळू शकते. तर ह्या कंपनीवर तुम्ही लक्ष ठेवू शकता. अजूनही काही महाग नाही, 1390 आहे आणि चांगली कंपनी आहे. ट्रिपल डिजिट ग्रोथ असलेली कंपनी आहे, भविष्यामध्ये चांगला पैसाही बनवून देऊ शकते. त्याच्यानंतरची कंपनी आहे ॲडेसिव्ह क्षेत्रातलीच आहे, HP ॲडेसिव्ह. म्हणजे छोटी जर पाहिजे असेल तर ती जरा 1400च्या आसपास चालते, पण आता ही 100 रुपयालाच आहे. 103 रुपये प्राईस ह्या कंपनीची आपल्याला इथं पाहायला मिळते. म्हणजे स्वस्त जर पाहिजे असेल तर ही कंपनीसुद्धा चांगली आहे, हिची ग्रोथसुद्धा चांगली आपल्याला पाहायला मिळते. मार्केट कॅप तिच्यापेक्षा कमी आहे, 950 करोडचा आहे, म्हणजे मायक्रो कॅप म्हणायला हरकत नाही. स्टॉकचा PE 50चा आहे, ROCE 12, ROE 8 आणि फेस व्हॅल्यू 2ची पाहायला मिळते. प्रॉफिट ग्रोथ बघा, 113%ची प्रॉफिट ग्रोथ ह्या कंपनीची आहे आणि प्रमोटर होल्डिंगसुद्धा 71.4ची आपल्याला पाहायला मिळते. EPS वाढलेले आहेत आणि मेड इन PEच्या खाली EPSची वाढ तुम्ही बघू शकता आणि मेड इन PE जो आहे तो इथं तुम्हाला 65चा पाहायला मिळतो, 65.6चा. त्याच्या खाली कंपनी इथं ट्रेड करत आहे, म्हणजे कंपनी आपल्याला स्वस्तामध्ये मिळत आहे. हिची प्रॉफिट ग्रोथ, सेल्स आणि नेट प्रॉफिट बघूया. सेल्स बघा 2020 पासूनचे दाखवलेले आहेत. 85 करोड, 118, 165, 233 आणि 235 हे 3 क्वार्टरचे आहेत. म्हणजे सेल्स कंटिन्यू वाढलेले आपल्याला पाहायला मिळतात. नेट प्रॉफिट -5 करोडचं 10, 6, 11 आणि आता 19 करोडचं आहे. म्हणजे नेट प्रॉफिटसुद्धा -5 वरून 19 करोडपर्यंत कंपनी घेऊन आलेली आपल्याला पाहायला मिळते.
आणि सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ बघा, सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ 113% आहे आणि भविष्यामध्ये इथं आपल्याला चांगला पैसा बनलेला दिसून येऊ शकतो. रिझर्व पाहिलं तर 140 करोडचं रिझर्व आपल्याला पाहायला मिळते. इथं बघू शकता रिझर्व जे आहे 140 करोडचं आहे आणि कर्ज जर पाहिलं तर 7 करोडचं कर्ज असलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. चार्ट बघू शकता. लिस्ट झाल्यापासून ही कंपनी तिथं वारंवार सपोर्ट घेतलेला आपल्याला, हा सपोर्ट घेतला होता तिनं, खाली आली होती वर जाऊन, पण आता हा जो रेजिस्टन्स तो फेस करत होती इथं तिनं ब्रेकआउट देऊन वर गेली आणि त्याचा सपोर्ट घेतलेला इथं आपल्याला दिसून येतोय. आणि त्याच्यानंतर हा जो सपोर्ट आहे, हा जो मी सपोर्ट आहे हा आता सपोर्ट घ्यायला लागली कंपनी असं दिसतंय आणि सपोर्टपासून जवळच ट्रेड करत आहे 103 वर आणि जवळपास 100चा सपोर्ट ह्या कंपनीला मिळू शकतो जर खाली आली तर, आणि 3च रुपये वर आहे त्यामुळे काही महाग नाही. तर ह्या कंपनीबद्दल तुम्ही विचार करू शकता. प्रॉफिट ग्रोथ चांगली आहे, भविष्यामध्ये चांगला पैसा ही पण बनवून देऊ शकते. त्याच्यानंतर आहे केसॉल. IT क्षेत्रातलं एकदम चांगलं नाव हे असलेलं आपल्याला पाहायला मिळते. 1218 वर ट्रेड करत आहे. आज 6.32% वाढ ह्याच्यामध्ये झालेली पाहायला मिळते. मी सगळं डिटेल सांगणार नाही, कंपनी चांगली आहे. मार्केट कॅप जर पाहिलं तर 1400 करोडचं मार्केट कॅप असलेलं पाहायला मिळते. स्टॉकचा पी 45.4चा आहे, म्हणजे पी सुद्धा जास्त महाग नाही. ROCE बघा 171, ROE 128 आणि फेस व्हॅल्यू 10. ROCE व ROE एकदम जबरदस्त असलेले आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत. प्रॉफिट ग्रोथ 44 आहे, ही 1 वर्षाची दाखवलेली आहे. प्रमोटर होल्डिंग सुद्धा 58.9 म्हणजे जवळपास 59% प्रमोटर होल्डिंग असलेली पाहायला मिळत आहे. EPS मस्त वाढलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत, एकदम छान EPS वाढलेले आहेत आणि मीडियन पीच्या थोडीशी वर कंपनी इथं ट्रेड करत आहे. आणि त्याबरोबर कंपनी आपल्याला इथं कर्जमुक्त असलेली पाहायला मिळते. सेल्स बघू. सेल्स 2015 पासूनचे सेल्स इथं आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2015 0, त्याच्यानंतर आता 100 करोडपर्यंत सेल्स आलेले आहेत, म्हणजे 100 पट सेल्स वाढलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. नेट प्रॉफिट सुरुवातीला 0 आहे, पण आता 32 करोडपर्यंत कंपनी घेऊन आलेली आणि हे 100चे जे सेल्स आहेत आणि 32चे जे प्रॉफिट आहे हे 3 क्वार्टरचं आहे, अजून त्याच्यात 1 क्वार्टर ॲड व्हायचा बाकी आहे. इथं बघू शकता सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ डबल डिजिट 20च्या आसपास जरी असेल तरी आपण खरेदी करायला चांगली कंपनी म्हणतो, कारण 25 CAGR ती कंपनी आपल्याला मिळवून देऊ शकते. पण ह्या कंपनीचा प्रॉफिट ग्रोथ जर पाहिला तर आपल्याला 5 वर्षाचा 234 आणि 3 वर्षाचा 234 आणि सेल्स ग्रोथसुद्धा ह्या कंपनीची 3 वर्षाची 112 असलेली पाहायला मिळते. तर 3 वर्षात ह्या कंपनीने 112% रिटर्न दिलेले आहेत, म्हणजे किती पैसा बनवलेला आहे ह्या कंपनीनं. भविष्यातही ही कंपनी असाच पैसा बनवून देऊ शकते, कारण हिची सेल्स ग्रोथ आणि प्रॉफिट ग्रोथ जबरदस्त आहे. आणि रिझर्व जर पाहिलं तर 17 करोडचं रिझर्व असलेलं आपल्याला पाहायला मिळते आणि कर्ज जर पाहिलं तर कर्ज ही 0 असलेलं आपल्याला पाहायला मिळते. चार्ट बघूया. चार्ट बघितला तर आपल्याला लक्षात येईल की हा जो रेजिस्टन्स होता तोच इथं सपोर्टचं काम केलं आणि आता 1218 वर ही कंपनी ट्रेड करत आहे. वरून जास्त डिस्काउंट नाही, पण कंपनी चांगलेली आहे. कंपनी जर तुमच्या पोर्टफोलिओमध्ये नसेल तर ही कंपनी घेण्यासारखी आहे, भविष्यात चांगला पैसा ही बनवून देऊ शकते. मित्रांनो, व्हिडिओ अभ्यास म्हणून बनवलेला आहे. शेअर्स खरेदी किंवा विक्रीचा निर्णय तुम्ही अभ्यास करून घ्यावा अशी अपेक्षा आहे. व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.